हवामानातील बदलामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। विशेषतः विदर्भातल्या या पावसाने हाहाकार माजवला आहे। यवतमाळ जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला असून पैनगंगा आणि अरुणावती यासारख्या नद्यांना पूर आला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे। या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाने रौद्र रूप धारण केले आहे। पेनगंगा आणि अरुणावती नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यादरम्यानचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। धनोरा येथील पेनगंगा नदीला पूर आल्याने माहूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। याच पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून 2 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडून पाणी सोडण्यात येत असल्याने पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत। अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे बाबुळगाव तालुक्यातील कोटंबा येथील अर्जुन उईके यांचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झालाय। तसेच महागाव तालुक्यातील धारमोहा येथे भगवान भेंडे हे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृतावस्थेत सापडलेत। मांडवी ते पाडबोरी दरम्यानच्या खुणी नदीच्या पुलावरनं 11 मीटर पाणी वाहत आहे आणि या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। दुसरीकडे घाटंजी तालुक्यातील कोच्ची येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे। शालिक कवडू अक्कावार असे या शेतकऱ्याचे नाव आहे। पुसद येथेही पूस नदीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरनं पाणी वाहत असल्याने पुसद यवतमाळ दरम्यानची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे। संततधार पावसामुळे पूस नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे। पूर पाहण्यासाठी पुसदकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। अद्यापही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे।